आता आम्ही थांबू, चर्चा करू, काय झालं हे बघू. आणि नाहीतरी सीआयडीचं कामच करणार नसेल तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, आणि तसंही पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय खर्च कमी झाला पाहिजे, मग सीआयडीवर होणारा खर्च हा कमीच करून टाकू, अशी भूमिका सामान्य लोकांची आणि आमच्या सगळ्यांची आहे. तपास जर करत नसेल तर या एसीच्या ऑफिसमध्ये बसून या अधिकाऱ्यांनी केलं काय आणि करणार काय, म्हणून खर्चच पूर्णपणे बंद दादांच्या केला. अपघाताला 4 महिने पूर्ण झाले. 4 महिन्यामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती, त्याचा जर तपास होत नसेल, 4 महिने तुम्ही असं म्हणताय की आम्ही वारंवार येतोय, अर्थ आहे कुठे की राजकारत्यांची मानसिकता नाही. नाही, राज्यकर्त्यांची अजिबात मानसिकता नाही. अजितदादांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही. दादा समोर बघा ना. तिथं बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की मी स्वतः अमित शाह साहेबांना भेटेल, CBIला हा तपास देण्याबद्दल चर्चा करेल, व मी जे मुद्दे मांडले होते अधिवेशनात आणि बाहेर पण, हे सगळे मुद्दे अमित शाह साहेबांबरोबर आम्ही चर्चेत आणू. काय झालं, अनेक वेळा ते भेटले, काल सुद्धा ते भेटायला गेले होते. आणि भेटायला कसे गेले तर आम्ही कांद्याच्या बाबतीतलं आंदोलन केलं म्हणून त्यांच्यासमोर कुठेही पर्याय राहिला नाही, म्हणून अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला जाऊन तिथं बसलं होतं. आता मग 5 मिनिटं काढून मित्राबद्दल थोडी चर्चा करून CBIकडे हा तपास द्यावा, एवढं काय अवघड आहे CBIला तपास द्यायचा? सुशांत सिंग राजपूतचा केस, एक ऍक्टर, कुठलाही व्यक्ती हा महत्वाचा असतो, 2 दिवसात तपास हा CBIकडे दिला जातो. दादांच्या बाबतीत 4 महिने झाले तरी जर तिथं महत्व दिलं जात नसेल तर नेत्याची ही परिस्थिती, तर गरीबाची काय, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झाली. लॉक घेऊन आलात तुम्ही दादा, लॉक का आणले? याच्यासाठी चांगले तपास कुठपर्यंत आला हे बघावं, आणि कुठं ना कुठं तरी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला संदेश द्यावा लागेल की असे काय डिपार्टमेंट जे दबावाखाली चालतात, मग असे डिपार्टमेंट दबावाखाली चालणार असतील आणि गरीबाला आणि नेत्याला जर न्याय मिळणार नसेल तर लॉक लावून डिपार्टमेंट बंद करून खर्च कमी करणं जास्त उचित ठरू शकतं. आज काय लगेच लॉक लावेल असं नाही, पण काय म्हणतात हे आम्ही त्या ठिकाणी बघू आणि नंतर मग भूमिका काय घ्यायची त्या ठिकाणी आम्ही ठरवू. अमित शहाच्या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाकडे मागणी करणं गरजेची होती का? कारण जवळपास 2 वेळा अमित शहासोबत त्यांच्या बैठका झाल्या, पत्र फडणवीसांनी अमित शहांना पाठवलं असं स्वतः फडणवीस म्हटले की आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठवतोय. काल त्यांची दिल्लीमध्ये प्रत्यक्षात भेट झाली, प्रत्यक्षात हा मुद्दा उपस्थित करणं गरजेचं होतं. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं, त्यासाठी मी अभिनंदन पण केलं, आभार पण व्यक्त केले. पण विषय एवढाच आहे, पत्र लिहून होत नसतं, कारवाई करावी लागते. आणि अधिवेशनामध्ये स्वतः त्यांनी सांगितलं होतं मी अमित शाह साहेबांशी बोलून ह्या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी मार्गी लावून आणि CBIकडे ही एन्क्वायरी देऊ, आणि तपास करत असताना कर्नाटकाकडनं जो FIR आलाय तो स्वीकारून त्याचं इन्व्हेस्टिगेशन तिथं सुरू होईल, म्हणजे तपास सुरू होईल. शब्दाचा खेळ नकोय आम्हाला, तिथं एन्क्वायरी नकोय आम्हाला, त्या FIR वर इन्व्हेस्टिगेशन तिथं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही अधिवेशनामध्ये दिलेला शब्द हा कुठेतरी पाळत नाही. मग का पाळत नाही? कारण का अजितदादांचा अपघात ज्या कंपनीच्या विमानातून झाला त्या विमानाला आत्तापर्यंत 210 कोटी रुपये आत्तापर्यंत दिले त्या कंपनीला. त्याच्याचबरोबर ते जे काही दुर्दैवाने अजितदादांबरोबर एक तर 2 पायलट आणि 2 म्हणजे एक सिक्युरिटी आणि एक जी माळी नावाची मुलगी होती, त्यांना 10-10 लाख रुपये फक्त दिले. अधिवेशनामध्ये तुम्ही 1-1 कोटी रुपये देणार असं सांगितलं. 210 कोटीचा तिथं विमा होता, पण 210 कोटी गेले कुठं? खराताचं प्रकरण, हे सगळे मुद्दे घेऊन आता आम्ही आलेलो आहोत. आता शेवटी अधिकारी काय बोलतात, तपास कुठपर्यंत आलाय हे आम्ही बघू. का थातूर मातूर जर काय बोलणार असतील तर मग उगाच या डिपार्टमेंटचा खर्च का होऊन द्यायचा, त्यापेक्षा गरीबाला तो खर्च केलेला जास्त उचित राहू शकतो. जर आताच्या भेटीमध्ये आज प्रश्न सुटला नाही, पुढच्या वेळेस कुलूप लावणार का CID ऑफिसर? पुढच्या वेळेस जेव्हा दर महिन्याला मी इथे येत असतो, दर महिना जेव्हा दादांच्या ऍक्सिडेंटला तिथं होत असतो अधिकचा, तिथं येऊन आम्ही काही ना काही भूमिका मांडत असतो. जर आता काहीच झालं नाही, पुढच्या महिन्यात काहीच होणार नसेल तर नक्कीच तिथं कुलूप लावल्याशिवाय राहणार. ओके.